मंत्रिमंडळ बैठकीआधी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव निर्माण झालेला आहे। मुंडे कृषी मंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा झाला असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा आरोप केलेला आहे। 5 कृषी साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा आणि त्या संदर्भातले पुरावे हे अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सादर केले। काहीही झालं तरी मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे असं सुद्धा अंजली दमानिया म्हणाल्यात। तर गरिबांचे पैसे खाणं हे धक्कादायक आहे अशी यावरची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या प्रवक्त्या आहेत। विद्याताई, तुम्ही सुद्धा ही पत्रकार परिषद पाहिली असेल, नेमके काय आरोप अंजली दमानिया यांनी केलेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील। तुमची या आरोपांसंदर्भातली प्रतिक्रिया काय? एकेकाळी धनंजय मुंडेंनी आणि तुम्ही सुद्धा एकत्र एका पक्षामध्ये काम केलेलं आहे, म्हणूनच मी त्यांना खूप चांगली ओळखते आणि अजितदादा अजून किती दिवस त्यांना पाठीशी घालणार आहे हा प्रश्न मला पडलेला आहे। की अंजली दमानिया यांनी आता सगळे पुराव्यासकट दाखवलेले आहे आणि पुरावे कोर्ट कचेऱ्या काय फक्त कोर्टातच बघायचे असं नाहीये। संबंधित जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी हे पुरावे बघावे आणि आता ती प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर तरी यांना ताबडतोब त्या पदावरून हकालपट्टी केली पाहिजे त्यांची, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि तोही असा तसा नाही। शेतकऱ्यांचा, जे शेतकरी आत्महत्या करतायत, जे त्रस्त झालेले आहेत, ज्यांना शेतमालाला तुम्ही भाव देऊ शकत नाही, अशा शेतकऱ्यांच्या कृषी साहित्य खरेदीमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि सगळे पुरावे दिलेले असताना आता कसली वाट बघतायत? म्हणजे महाराष्ट्राची जनता तुम्हालाच आता कधी माफ करणार नाहीये की अशा भ्रष्टाचारांना तुम्ही पाठीशी घालताय। जे विद्याताई, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया। या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपल्यासोबत अमोल मिटकरी जोडले गेलेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते प्रवक्ते आहेत, आमदार आहेत। अमोलजी, तुम्ही ऐकलं असेल आता विद्या चव्हाण काय म्हणतायत। अजित पवार आता नेमकी वाट कशाची बघतायत असा प्रश्न विद्या चव्हाण विचारतायत। अजून किती दिवस पाठीशी घालणार असं विद्या चव्हाण म्हणतायत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? साहजिक आहे, त्यांनी तेच बोलणं अपेक्षित आहे। माझं म्हणणं आहे थोडं प्रॅक्टिकल काही विचार करणार आहोत की नाही आपण। एखाद्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या ह्या पुरावे घेऊन देवगिरीला पण तिथे दादांना भेटल्या, देवेंद्रजींना पण त्या ठिकाणी भेटल्या। ठीक आहे, एखाद्यावर जर घोटाळ्याचे आरोप झाले, त्यांनी ते दाखवले तर ते सिद्ध पण करावे लागतील ना। त्याकरता कालही मागं सुरेश धसांनी डीपीसी मध्ये त्यांना पालकमंत्री ज्यावेळेस अजितदादा त्या ठिकाणी बीडला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का मागच्या 2 वर्षात जिल्हा नियोजनच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा ऐकण्यात आहे। त्यावर दादांनी एक कमिटी बसवली 3 सदस्यांची। आता जर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन ते आरोप केले असतील तर ते आरोप केल्यानंतर त्याची शहानिशा सरकार करेल ना, आणि शहानिशा न करता एकदम कारवाई करणं हे मला असं वाटते। महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की जे काही तुमच्याकडे तुम्ही आरोप करू शकता, आरोप करणं हा अधिकार आहे, त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे, पण ते आरोप सिद्ध पण झाले पाहिजे। बरं अमोलजी, तुम्ही म्हणताय आरोप सिद्ध झाले पाहिजेत, पण पक्ष म्हणून ही पत्रकार परिषद बघितल्यानंतरची तुमची भूमिका काय? कारण त्या लॅपटॉप घेऊन बसल्यात, त्या ऑनलाईन किमती दाखवतायत, त्या दाखवतायत किती रुपयांना खरेदी करण्यात आलं। हे सगळं बघितल्यानंतर पक्षाची एक भूमिका असेल, तुमची वैयक्तिक एक भूमिका असेल, ती नेमकी काय? नाही, माझी वैयक्तिक भूमिका हे तुम्हाला पटणार नाही कोणालाच। पक्षाची भूमिका हे आमचे मुख्य प्रवक्ते मांडतील। पण मी एक तुम्हाला सांगतो, एक नागरिक म्हणून अशा प्रकारे कॉम्प्युटर घेणं, गट्ट्याच्या गट्टे घेऊन हे प्रकार झोता देण्याकरता त्यांनी धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीचा वापर केलाय पूर्ण। आणि अंजली दमानिया गेल्या अनेक वर्षांपासून मीडियामध्ये चर्चेत नव्हत्या, त्या आता चर्चेत आल्या आहेत। परवाच्या दिवशी एका चॅनलच्या डिबेटवर त्या कशा अकांड तांडव करत होत्या ते सर्व आपण लोकांनी पाहिलं। धनंजय मुंडे साहेबांची जर त्यामध्ये चूक असेल तर निश्चितच ते सिद्ध झाल्यानंतर योग्य ती कारवाई मुख्यमंत्री करतील असं मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय अजितदादांनी सांगितलेलं आहे। मात्र एखाद्या प्रसिद्धीच्या हव्याच्या पोटी एखादी पत्रकार परिषद घेणं आणि त्याला दुजोरा देण्यासाठी अनेक लोक पुढे येणं, मला असं वाटतं एखाद्या व्यक्तीला राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा हा त्यांनी विडा उचललाय का हे तपासलं पाहिजे, ही माझी वैयक्तिक प्रतिक्रिया अर्थातच। आणि दुसरं, आरोप केल्यानंतर ते सिद्ध करून सुद्धा दाखवले गेले पाहिजे। जर ते सिद्ध होत नसतील तर समोरची व्यक्ती ही खोटी आहे हे लक्षात येणार। विद्याताई, तुमची काय प्रतिक्रिया अमोल मिटकरी जे म्हणतायत त्यावर? अमोल मिटकरींना मी साष्टांग दंडवत घालते, कारण ते इतक्या बेमालूमपणे, म्हणजे ते प्रवक्ते आहेत, त्यांच्या जागी जरी मी त्या पक्षाची जरी प्रवक्ते असते तरी मी बाजू घेतली नसती। कारण हे सिद्ध करा हे सांगतायत, सिद्ध करायचं काम तुमचं नाही आहे। तुमचं काम आहे तुमच्या मंत्रिमंडळात
शेतकऱ्यांच्या कृषी मालावरती कृषी साहित्यावरती जर भ्रष्टाचार होत असेल आणि हे अंजली दमानिया काय प्रसिद्धीसाठी करतायत का? काय बोलता काय करता? म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेने अंजली दमानियांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी हे सगळं पुराव्यानिशी आणून दिलेलं आहे. आणि पुरावे काय फक्त कोर्टाने बघायचे नसतात, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी बघून अशा भ्रष्ट व्यक्तीला त्या पदावरनं ताबडतोब बाजूला केलं पाहिजे. परंतु ते करणार नाही याचं मला खूप वाईट वाटतंय. कारण अजितदादांसोबत आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. अजितदादांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. तडकाफडकी आणि पटकन निर्णय घेणारे अजितदादा आहेत आणि निश्चितच अजितदादांकडनं अपेक्षा आहे की धनंजय मुंडेंनी जर एवढा भ्रष्टाचार केला आणि त्यांना कोण ओळखत नाही हो. परवा तुम्ही टीव्हीवर कोणते महंत दाखवत होते, अहो संत महंत काय होते, काय होते आणि हे आलिशान बंगल्यामध्ये बसणारे कसले संत हो, कसं काय तुम्ही सारखं 24 तास ते दाखवता? अमोलजी तुम्ही काहीतरी बोलताय. याच हाच धागा धरून मी सांगतोय. त्यांनी शेवटी काय म्हणलं का अजितदादांकडून आम्हाला अपेक्षा आहे, अजितदादा तडकाफडकी निर्णय घेतात. हे त्यांचं ऑन रेकॉर्ड तुमच्या चॅनलवर हे वाक्य आहे, कारण त्यांनी अनेक वर्ष पक्षात काम केलंय. ते धनंजय मुंडे साहेबांसोबत सुद्धा त्यांनी काम केलंय. माझं म्हणणं असं आहे की अजितदादांच्या पक्षात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या नेत्यावर, एखाद्या मंत्र्यावर जर आरोप झाले असतील, ते आरोप कोणी पत्रकार परिषद घेऊन करत असेल आणि ते सिद्ध होत असतील तर दादा निर्णय द्यायला स्पष्ट आहे. दादांनी 10 वेळा सांगितलंय की जर चूक असेल तर मी माफ करणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं एवढं आताताईपणा कोणी करू नये, जरा दमानं घ्यावं. आणि राहिला प्रश्न आता ते नामदेव शास्त्रींबद्दल बोलतायत, तो विषय एक चर्चेचा वेगळा होईल. पण तुर्तास मी एवढं सांगतो की अंजली दमानिया यांनी प्रसिद्धीपोटी केलेले हे सगळे आरोप गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र पाहतोय. मात्र याची शहानिशा केल्यानंतर समजलं ना, प्रसिद्धीची कोणाला गरज नाही. उगाच वाटेल ते बोलायचं नाही. चांगल्या समाज कार्य करणाऱ्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे. तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. अमोल बरं तुम्हा दोघांची जी भूमिका आहे ती लक्षात आलेली आहे. मात्र आत्ताच्या घडीला महत्वाचं काय आहे तर अंजली दमानिया यांनी जे आरोप केलेले आहेत, जे पुरावे सादर केलेले आहेत, त्यांची पडताळणी होणं गरजेचं आहे. आणि ही पडताळणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी करणं सुद्धा गरजेचं आहे. धन्यवाद विद्याताई आणि अमोलजी, तुम्ही दोघांनी पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केलीत याबद्दल.